अहिल्यानगर जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीनंतर युवकावर गोळीबार झालाय आणि आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। बैलगाडा शर्यतीनंतर गोळीबार करणाऱ्या आणि त्या गोळीबारात स्वतःच जखमी झालेल्या युवकाला नेवासा पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आलाय। सुयश नवथर असं अटक केलेल्या युवकाचं नाव आहे। नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथे ही घटना घडली आहे। त्यानंतर जखमी झालेल्या सुयश नवथर हा फरार झाला होता। तो पुन्हा पिंपरी शहाली गावात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली। त्याच्याकडून गावठी कट्टाही जप्त केला। मात्र गोळीबाराची घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी केली जात असल्याची माहिती नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी दिली आहे। पोलीस निरीक्षक ढिकले यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी शहाली गावात रविवारी यात्रा होती। त्यानिमित्त बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती। मात्र या बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी घेण्यात आलेली नव्हती किंवा त्यासाठी परवानगी मागणारा अर्जही देण्यात आला नव्हता। तसेच पोलीस बंदोबस्तही मागवण्यात आला नव्हता। बैलगाडा शर्यत झाल्यानंतर सुयश नवथर यानं गावठी कट्ट्यातून गोळीबार केला। गोळी त्याच्या उजव्या पायाच्या घोट्याला लागून तो जखमी झाला। याची तक्रार कोणीही पोलिसांकडे नोंदवली नाही। तसेच कोणीही नवथर यानं आपल्यावर गोळीबार केला अशी तक्रार दिली नाहीये। गावठी कट्टा हाताळताना निष्काळजीपणे गोळी उडाल्याचं तो सांगत असला तरी पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली आहे। पोलिसांनी त्याच्याकडून 20,000 रुपये किमतीचा स्टीलचा देशी बनावटीचा गावठी कट्टा ताब्यात घेतलाय। याबाबत पोलीस अंमलदार नारायण डमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील हे करतायत। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 नेवासा अहिल्यानगर।